वर्तुळातून आहे. अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर अमित शहा यांच्या समोर लोटांगण घालणारे आज दिसले नसते, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. त्याचबरोबर त्यांनी अनंत तरेंचं तर न ऐकल्याबाबत पश्चाताप सुद्धा व्यक्त केलाय. दरम्यान हेलिकॉप्टरनं पाहणी करणारे तिकडे शेतीत भाजी कापता की रेडे अशा शब्दात त्यांनी टोला लगावलाय. शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी तरेंच्या आठवणींना उजाळा देत शिंदेंवर हल्लाबोल केलाय. निष्ठेचे मुखवटे लावलेले माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत दुर्लक्ष होतं. आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येतंय म्हटल्यानंतर अमित शहांच्या चरणी घालीन लोटांगण करून वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती. ट्रॅफिक जाम एवढा होतो, एवढा ट्रॅफिक जाम मी यापूर्वी कधी ठाण्यात पाहिला नव्हता. या सगळ्या गोष्टीबद्दल महापालिका लुटले, राज्याची तिजोरी लुटले, मुंबईची तिजोरी लुटलेली आहे. मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास 2.25 लाख कोटीचं देणं देऊन करून ठेवलेलं आहे. कोणी केलं हे? आहे शेतात जायला हेलिकॉप्टर. काय शेतकरी, पंचतारांकित शेती, हेलिकॉप्टरनी शेतात जातो. मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं का तिकडे जाऊन हेलिकॉप्टरनी जातो, पण भाजी कापतो का रेडा कापतो माहिती नाही.